पुणेरी झटका. पुणेरी भाषेतील जोक्स. पुणेरी भिकारी. साहेब, 1 रुपया तरी द्या की. 3 दिवसापासून उपाशी आहे. पुणेरी साहेब. 3 दिवस खाल्लं नाही म्हणतोस. मग 1 रुपया घेऊन तरी काय मोठे दिवे लावणार आहेस? पुणेरी भिकारी. काही नाही, रेल्वे स्टेशनवर जाईन आज आणि वजन करून बघेन किती कमी झालंय ते. पुणेरी झटका. एक माणूस पहिल्यांदा पुण्यात येतो आणि एका पुणेरी माणसाला विचारतो, अहो, इथे शनिवार वाडा कुठे येतो? पुणेरी माणूस, हे पहा, इथे शनिवार वाडा येत नाही. तुम्हाला तिथे जावे लागेल. आजचा सुविचार. मांजर आणि नवरा कुठेही सोडला तरी संध्याकाळी पुन्हा घरी परत येणार. बोका आणि बायको कितीही लाड केले तरी गुरगुर करणारच. आमच्या येथे कोणीही बाल कामगार काम करत नाही. एवढेच कशाला, ज्यांना कामावर ठेवलं आहे तेही काम करत नाहीत. एक पुणेरी. स्थळ सदाशिव पेठ, पुणे. जोशी काका. काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात. काय झालं तात्या? अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना 1 लाख रुपयाची लॉटरी लागली. जोशी काका. मग तुम्हाला काय इतका आनंद झालाय? तात्या, त्याला आता तिकीट सापडत नाही. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पहिल्यांदाच गेलेल्या एका पुणेरी माणसाने चहाची ऑर्डर दिली. वेटरने उकळलेला कोरा चहा, साखर आणि गरम दूध आणून दिले. पुणेरी माणूस कसाबसा चहा पिऊन संपवतो. तोच त्याला वेटरने विचारले, साहेब, आपण अजून काय घेणार का? पुणेरी माणूस, भजी खायची होती रे, पण तू कढई, तेल, बेसन आणि कांदे आणून ठेवशील. जाऊ दे आता. एकदा अमेरिकेत एक विमान वाईट हवामानामुळे डोंगरदऱ्यात भरकटते. वैमानिक सर्व कौशल्य पणाला लावून डोंगरदऱ्यातून आडवे तिडवे कट मारून ते विमान सुखरूप विमानतळावर घेऊन येतो. त्याचा सत्कार केला जातो आणि हे कौशल्य कुठे आत्मसात केलेस असं विचारलं जातं. तो लाजून म्हणतो, आधी पुण्यात बाईक चालवायचो मी. मुंबईकर, तुम्ही उकडत असल्यास काय करता? पुणेरी माणूस, आम्ही कूलर समोर बसतो. मुंबईकर, तरीही उकडत असेल तर काय करता? पुणेकर, मग आम्ही कूलर चालू करतो. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत, नंतर तक्रार चालणार नाही. लहान साईज 46 फ्राईज, मध्यम 27 फ्राईज आणि मोठ्या साईज 17 फ्राईज. मुंबईकर, बाई, आमचे हे काट्याने जेवण करतात. पुणेकर, बाई, आमचे हे मुखाट्याने जेवण करतात. अस्सल पुणेरी. सदाशिव पेठेतील एक लायब्ररी. सभासद, आत्महत्या कशी करावी याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का? ग्रंथपाल सभासदाकडे रोखून पाहत, पुस्तक परत कोण आणून देणार मग? गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत हे जरी खरे मानले तरी येता जाता तिच्या पोटाला हात लावून सारखा नमस्कार करू नये. तिला गुदगुल्या होतात. पुणेरी बँकेतला किस्सा. ग्राहक, आज चेक डिपॉझिट केला तर जमा केव्हा होईल? कारकून, 3 दिवसांनी. ग्राहक, अहो, बँक समोरच तर आहे, फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे, तरीही एवढा वेळ? कारकून, अहो, ती प्रोसिजर आहे. समजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर डायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील की रीतसर घरी नेऊन मग जाळतील? एकदा एक मुलगा टाइमपास काहीतरी म्हणून गुगलवर हाऊ टू गेट फ्री लंच इन 5 स्टार हॉटेल
सर्च करत होता. गुगलने रिझल्ट दिला. काय? पुणेकर का? पुणेकर एक पोपट पाळतात. पोपट रोज सकाळ सकाळी मालकाला उठवतो. पोपट, उठा मालक, कामाला जायचंय ना. पुणेकरांना पोपटाचा फार अभिमान वाटतो. काही दिवसांनी पुणेकरांची सोलापूरला बदली होते. पोपट, उठ की बे जहागीरदार, कामाला कोण? तुझा बाप जाणार का कडू? आज एका पोलीसवाल्याने मला थांबवलं, कारण हेल्मेट घातलं नव्हतं. पोलिसांनी गाडीची चावी काढून घेतली आणि म्हटले, हे माझ्या मागे मागे. आम्ही तर पुणेकर, मग काय. आम्ही खिशातून दुसरी चावी काढली, गाडी स्टार्ट केली आणि म्हटलो, आता तू ये आमच्या मागे मागे. खडूस पुणेकर, आम्ही छत्री का घ्यायची? पुण्यात पाऊस 28 इंच पडतो, तो देखील 4 महिन्यात. महिन्याला झाला 7 इंच. अर्धा रात्री पडतो, 12 तास उरलेला 3.5 इंच. दुपारी 3 तास 1 ते 4 आम्ही झोपतो, उरला 0,088 इंच. एवढ्या टिचभर पावसासाठी आम्ही छत्री का घ्यायची? मुंबईकर, काय करता आपण? पुणेकर, बिझनेस आहे माझा. मुंबईकर, कसला बिझनेस आहे आपला? पुणेकर, सेलिंग ऑफ सोफिस्टिकेड मॅन्युअल गारमेंट होल्डिंग डिव्हाइसेस. मुंबईकर, वा वा, म्हणजे पायजमाचे नाडे विकतो मी. पुणेरी ग्राहक, अंडरवेअर दाखवा. दुकानदार, ही पहा. पुणेरी ग्राहक, कितीला आहे? दुकानदार, फक्त 1850ला. पुणेरी ग्राहक, दररोज घालायची दाखवा, पार्टीवेअर नकोय. आणि हो, आता तुम्हाला एकावर एक फ्री द्यावी लागेल. दुकानदार, ते का? पुणेरी ग्राहक, का म्हणजे? अहो, जे आत्ता घातली ती फाटली ना तुमची किंमत ऐकून. पुणेरी मुलगा, त्याची कार धुत होता, तिथून शेजारच्या काकू जात होत्या. काकू, कार धुतोयस का रे? मुलगा, नाही, पाणी देतोय गाडीला. बघतो मोठी झाल्यावर बस बस होते की ट्रक. पुणेरी खावट्या, शेजाऱ्यांकडे लग्न होते, आम्हाला बोलवणं नाही आलं, पण शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. दूर गार्डन पाशी उभा राहून आज जाणारी माणसं मोजत बसलो. जसे 50 क्रॉस झाले तसा पोलिसांना फोन केला. पुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो आणि लेखक प्रेक्षकात जाऊन, लेखक कसे वाटले नाटक? म्हणजे नाटकात काही बदल वगैरे आवश्यक आहेत का? पुणेकर, नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते, त्याऐवजी बंदूक गोळी झाडून घेते असे दाखवा. लेखक, का? पुणेकर, म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.